वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. एवढ्या महिन्यात 6-7 महिन्यानंतर नवीन ब्लॉग येतोय. एक लॉंग ब्लॉग येतोय. सो बाय द वे इंट्रोडक्शनची गरज नाही आहे ना रावसाहेबांना. तर आमचा विषय असा आहे की आम्ही उद्या चाललोय रायगडावर. सकाळची ट्रिप राहील आणि अचानक प्लॅन बनलाय. हा जेवता प्लॅन बनलाय. डायरेक्ट जेवण कुठे केलं का नाही. कोणी जो चांगला माणूस आहे आपलं कर बघून घेतलं मारून टाकेन. एवढा खर्च करतोस म्हणून स्टार्ट करू उद्यापासून सकाळी 5 वाजता निघणार आहोत. एक नाही मी तर रेडी राहील ॲज युजल. यू नो टाइम का पक्का दीक्षा सबका. तुमचं काय सांगा. 6 वाजता भेटू गाईज. आणि चढतच जाऊ. सगळं रेकॉर्ड करू काय होतं काय नाही. ॲक्च्युली ना एवढं दिवस ना ब्लॉग न करायचं कारण हे पण होतं की बाबा चालतंय का हां एवढं दिवस ब्लॉग आहे ना शूट करायचं कारण हे पण असं होतं की बाबा आमच्याकडे ना स्टोरेज नव्हती आणि फोनमध्ये ना कॉलेजचे डॉक्युमेंट होते आणि ते डिलीट नाही करू शकत. आणि बाकीचे घरचे फोटो व्हिडिओज बाकीचे होते जाम आमची मेमरी आणि ते डिलीट नाही करू शकत होते. बट आम्ही जिओ युजर्स आम्हाला नवीन प्लॅन 2 TBची क्लाउड स्टोरेज भेटली आहे. तर त्याचा उपयोग करू वगैरे सगळं करू. चला भेटू उद्या सकाळी 5 वाजता. मी आणि रामाराव निघणार आहोत बाय रोड बाय बाईकवरतीच. तुम्हाला तर माझी बाईक माहिती आहे पप्पांची बाईक. तर तिच्यावरती हां तर तिच्यावरती निघू आणि सकाळी काय होतं काय नाही कशी ट्रिप होते ते आम्हालाही नाही माहिती. आम्ही केवढे मस्ती करू. ॲक्च्युली आमच्यासोबत एक अजून ग्रुप येतो वाटतं मित्रांचा 2-3 जण ते पण आहे. तर बॉईज ट्रिप काइंड ऑफ एवढे की ना रिस्पेक्ट राहील पाहिजे कारण की राजाच्या महलात चाललो आहे की नाही. हो तुम्ही तिकडंच बघा पोरींना आज वाटू द्यायला बाहेर नाव राम आहे. तू खरंच तिकडं बघतो त्या साला मी ब्लॉग शूट करतोय हे की नाही. आणि नंतर म्हणतो ब्लॉगमध्ये यार मी काही बोललाच नाही का बघ असं बरोबर काय आहे. चलो भेटू उद्या भेटू सकाळी. म्हणजे ब्लॉग एंड नाही हा कंटिन्यू. हाय गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग. सकाळचे 6 वाजलेत बघू शकता तुम्ही. तो आता स्टार्ट करू नन्नोला. आणि बाय द धुकं बघा भाई लिटरली एवढं धुकं सकाळचे 6 वाजता कोकणात हे की नाही. काहीच दिसत नाही. हा इथलाच रोड इथं स्पीड ब्रेकर तुम्हाला दिसणार नाही. गाडी गेली लिटरली भाई काहीच दिसत नाही हे डायरेक्ट. आणि एवढं सकाळी आम्ही चाललोय गडावरती. सो तर भेटू म्हणजे ह्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू. थोडीशी ना प्रॅक्टिस सुटलेली आहे माझी. ओके तो ब्लॉगची बाय द वे गेला आता सकाळी प्रॉब्लेम सकाळचा प्रॉब्लेम गाड्याचा. गाडी केली कोल्ड स्टार्ट. भाई थंडी तर आहे भाई. मी लिटरली जॅकेट शर्ट आत पण घातलंय जीन्स पॅन्ट मस्त म्हणून तुमचा भाव निघालेला आहे. आता भेटू गडावरती काय होतं काय नाही. रामारावला होतो मग निघतो आणि भेटू तुम्हाला आहे की नाही. सकाळचे 6 तुझ्यामुळे लेट झालं 1 तास वाटतं आहे की नाही. भाई लिटरली फॉग बघा भाई. फॉग एकदा बघा. फॉग दिसतोय की नाही याच्यात. आणि याला बघा सोर बनून आलाय. आता स्टार्ट करू. ग्लव्स टाकून घेतले. थंडी तर आहे भाई जाम थंडी आज. एक नंबर. आतापर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असणार खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करा. बेल आयकॉनवरती टॅप करा आणि व्हिडिओला लाईक करा. चलो बढ़ते हैं आगे. गाइस बघा पुढे ना 4 व्हीलर चालते आणि तरी पण दिसत नाही डायरेक्ट. 4 व्हीलर चालते लिटरली आणि एवढं दुःख पडलंय. आणि मागून एक 4 व्हीलर येते बघा ट्रक येतोय. करायचे भाई 6:30 वाजले. आम्ही 6 वाजता निघालो. 10 किलोमीटर कव्हर अप करायला फक्त अर्धा तास लागला आम्हाला. एवढं स्लो आलो. चेहरा बघता बोला डायरेक्ट धुका. इथं धुकं आलं ना आता. हो आता धुकं कमी झालंय. दर्दराव
चला निघू पुढे. आता चहा घेऊ डायरेक्ट. पहिली चहा पाहिजे आपल्याला, खानदेशी माणसाला चहा शिवाय नाही. दिसतोय चोरासारखा मी आता. ओला झाला पूर्ण धुक्यामुळे लिटरली. हा रायगडचा याचा दाब या कॅमेरावर यार. ब्लॉग बंद करून दिला. चला निघू आता. निघू. काही काय वेस्ट करायला नाही पाहिजे टाइम. निघू आता. घेऊन घ्या एकदा. झालं का सकाळ सकाळी वाली चहा भेटली रामाराव. एक नंबर कामून गेलं डायरेक्ट. याचीच गरज होती बाई. आता आलोय गाडी इथे. बाय द वे हा जो फाटा इकडनं म्हणजे एक मिनिट मला हात नाही इकडनं असं जायचं आता सरळ. मग आता इकडनं पुढे कमीत कमी 20-25 किलोमीटरचा ड्राईव्ह आहे. 15 आहे. 15 किलोमीटरचा ड्राईव्ह आहे. मग आरामात सगळं होईल. गडाच्या पायरीवरतीच डायरेक्ट आता ब्लॉग स्टार्ट करीत. आता मध्यभागी स्टार्ट नाही करणार आणि काहीच नाही करणार. चला भेटू पुढचं म्हणजे क्लिपवरती. चला बाय आणि सबस्क्राईब करा. सकाळी 4ला उठून तयारी करून थंडा पाण्याने आंघोळ करून भाई एवढं सगळं तहान करून त्याचा वर्थ होतं भाई लिटरली. हे बघा भाई, हे लिटरली हे सुख आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं हे ते भाई. काय रामाराव. येस भावा अशी जन्नतचा रस्ता. हा रस्ता आहे भाई. जन्नत चाललोय आम्ही आज. जन्नत देवाच्या घरी चाललोय. देवाच्या लाईक घरी. शेअर सबस्क्राईब. आता रामारावने बी सांगून दिले करून टाका. अरे मला पण आणि गरम लागते हे ना. हो माझी पोट पण ही झाली. हा ना ते आम्ही आलो रायगडच्या चित्त दरवाजा पर्यंत. आता इथनं परत पुढे चालत जाऊ. सो आता गडावर पोहोचलोय मी आणि रामाराव. गडाच्या पायथ्यावरच आहोत आम्ही. आणि आता केस वगैरे सगळं सेट झाले. हालत खराब होऊन गेली ती रस्ताभरात. बट जेव्हा सूर्योदय झाला, सूर्योदय सही डायरेक्ट एकदम भारी. माझ्या मागे तर बघू शकता तुम्ही. लिटरली जन्नत आहे डायरेक्ट. पुढे सांगतो तुम्हाला. एंटर होताना काय असा सीन राहील तुमचा. किल्ल्याचा हे राहील आणि हा वरती आणि स्टे ट्यून वरती बघा काय असतं काय नाही. भाई एक्साइटमेंट तर आहे. एक्साइटमेंट होतं भाई. आई साहेब हे बघ. हे की नाही प्रत्येक वळणावरती ना मला उलट नवीन नवीन गोष्टी दिसतात माहिती. जय जय शिवाजी महादेव. वरती जय. चढता चढता हालत टाईट झाली आहे. आय एम व्हेरी हॅपी. जाम आणि आय एम व्हेरी चढायला लागते खाली. ॲड्रेनलिन रश भाई. लिटरली इथं ऑक्सिजन एवढं प्युअर आहे ना. दम कमी लागतो हे की नाही रामाराव. ऑक्सिजन प्युअर एकदम प्युअर फॉर्म मध्ये डायरेक्ट. म्हणून दम पण कमी लागतोय त्याच्या मुकाबलेमध्ये. आणि व्ह्यू बघा. स्टेबिलिटी थोडीशी हललेली आहे हे की नाही. बट काय प्युअर हवा आहे ना. बघून घे एकदा कॅमेऱ्यात. नंतर म्हणशील मी कॅमेऱ्यात नाही. जाम गर्लफ्रेंडशी बोलतो ना म्हणून. स्टार्ट झाला बाई. आता स्टॉप नंबर 8 आहे आमचा. महादरवाजा हारायला. हा वरती दिसत असेल तर बघा
महादरवाजा आहे हा, आहे की नाही. चलो फिर इथून डायरेक्ट महादरवाजावरती दाखवतो काय आहे तर. पण गर्दी बघा, ड्यू टू संडे. संडे पण आणि वरतून हे पण आहे ना, काहीच नाही आहे. रायगडावरती आलोय. ही आहे एंट्रन्स मधून आहे, बाहेरून जाम गर्दी असल्यामुळे शूट नाही केला मी. आणि आता इथून वरती जायचंय. रामाराव बाहेरच थांबलेत. आता गडाजवळ आलोय. गड दिसतंय तुम्हाला. आता ताकद तर जाम ताकद लागली, डायरेक्ट एक्झॉस्टेड. तर बघ तिथे मेन दरवाजा, महादरवाजा म्हटला. दरवाजा आहे. तुम्ही पण ब्लॉगिंग करायलात का? सॅटिस्फाईंग. प्युअर ऑक्सिजन, प्युअर ऑक्सिजन. भेटू पुढे. आता हे जगदीश्वर मंदिरावर आम्ही रायगडावर. इथे ऑब्विसली शू बाहेर काढावा. ही काही अशी एंट्रन्स आहे. तर चलो चलो, हे आहे दर्शनासाठी लागलेली राईन. आणि आमचे रामाराव कुठे आहेत ते बघावं लागेल. इकडे तिकडे पळत राहतो राम दादा. आता भेटला मला आवाज जो तिकडनं. कुठे गेला काय माहिती, वापस गायब झाला असता. हे आहे असं मंदिर आहे काही, हे की नाही. आम्ही समाधीकडे चाललोय. समाधीकडे चाललोय महाराजांच्या. थोडासा आवाज जोरदार चालू आहे. ह्याच भागाचा तिकडच्या पेक्षा इकडं हवा जास्त चालू आहे ना. चालल्या जात नाही एवढं, पण तरी बी. महाराजांची समाधी. आणि कोणाचं असते डॉगचं ना, कोणत्या डॉगचं नाव काय? नाव तर होतं ना वाटतं, काहीतरी बुकमध्ये लिहिलेलं आहे. आता नाव बेसून लिहिलं आम्ही. भाई शांती. हे माझा फोटो काढला येतं ना, शब्द नाही. भाई लिटरली आम्ही समाधीजवळ बसलोय. ही दुसरी साईड आहे. आणि बाय द वे जाम सुंदर व्ह्यू. मी तर आजपर्यंत असा व्ह्यू बघितलेला नाही. मी शपथ सांगतो, आई शपथ डायरेक्ट, हे की नाही. हे काय प्लॅट्यूज का टेरेन्स आहे ना, प्लॅट्यूज आहे सगळे. ते प्लॅट्यूज बघा. फोन कॅप्चर करेल की नाही ते नाही माहिती मला. बट बाबा, इफ यू आर अ महाराष्ट्रीयन अँड स्पेशली कोकणकर, हे की नाही, यू मस्ट विजिट. आणि जर तुम्ही आतापर्यंत नाही आलात, काही पण करा, महाराष्ट्रातली प्रत्येक लोकांनी इकडे यायलाच पाहिजे. प्रत्येक लोकांनी यायला, एक लहान मुलापासून तर सगळ्यांनी यायला पाहिजे. आयुष्यात एकदा तरी यायलाच पाहिजे. काय बोलता, हे की नाही. आता ना मी तुम्हाला दाखवतो की आम्ही कुठून आलो, कुठून चढणं सुरू केलं आणि कुठपर्यंत आलोय. हा, तर इथून दिसतंय थोडं बघा. तो स्ट्रेट पॉइंट आहे, हे झाड, त्याच्या मागे थोडे घर आहे बघा. इथं ह्या पॉइंटवरून आम्ही चढत आलोय. समजून घ्या. हे का म्हणजे किती असेल रामा, 8-10 किलोमीटर वरती का असेल. कमी आहे वाटतं, कमी. हा, तेवढं आहे. भाई मेन टॉक सांगू का तुम्हाला. मेन टॉक की आहे ना भाई, मेंटेनन्स नाही केलेलं आहे गडाचं. खरी गोष्ट तर ही आहे, पॉलिटिक्स. आणि रिअल थिंग काय माहिती का, गव्हर्नमेंटने ना गडावरती लक्ष दिलेलंच नाही, थोडंसंही लक्ष दिलेलं नाही. बघा लिटरली सगळं तूटफूट झालेली आहे.
काय काय झाले भाई. असे गड आहे ना आपलं काय म्हणतात त्याला वास्तू आपलं हे ते वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्य कल्चर आहे, आपला अभिमान आहे. बट गव्हर्नमेंटने ना काहीच लक्ष दिलेलं नाही आहे, लिटरली काहीच नाही. म्हणजे बघा ना तुम्हीच बघा, हे की नाही. गडावर फिरण्यासाठी आलेले बाबा, गड काय सुंदर असेल असं तसं बघायला आलो. गड सुंदर आहे नो डाऊट, सिनरी जाम सही आहे, सगळं जाम सही आहे, वेदर जाम सही आहे. बट थोडंसं अजून मेंटेनन्स केलं असतं ना भावा, थोडंसं मेंटेनन्स अजून, लिटरली थोडंसं अजून. म्हणजे की जे वस्तू का जिथं आहेत त्यांना चांगलं मेंटेन केलं असतं, जसे स्ट्रक्चर्स आहेत त्यांना मेंटेन केलेलं असतं, त्या गडाला आहे ना खरंच जाम म्हणजे अजून आकर्षण आलेलं असतं, हे की नाही रामाराव? येस. तुला काय बोलायचं आहे का? अँड ओनली मी, आम्ही आलोय राजाच्या दरबारात. आमच्या राजाने इथं राज्य केलंय. ऐक नाही, इथंच बुटं काढू. चलो. काय दृश्य असेल यार. आता एवढं सुंदर दिसतंय ना हे, तेव्हा काय दृश्य असेल यार. काय असा असतो हा. इथे बघा भाई, ओरिजिनल पीस नावाचा शब्द हाच इथे जस्टिफाय होईल. पीसला बी जस्टिफिकेशन नाही आहे, इतकं जस्टिफिकेशन भेटायचं मला. इथे एवढं सुंदर आहे. आता आम्ही चाललोय रायगड टूर, म्हणजे गडावरती आम्ही फिरलो. शूट नाही केलं कारण की जर मी शूट करून ते तुम्ही लोकांनी बघून घेतलं, तुम्ही लोक येणार नाही जाम लवकर. काय बोलतोस? बरोबर आहे. आणि प्रत्येकाने आणि इकडे या आणि ना प्रत्येक वस्तूची तिची एक मान्यता असते, तिची रिस्पेक्ट असते. आम्ही सगळ्याचे सगळे ना रेकॉर्ड करून नाही दाखवू शकत, हे की नाही? तर मग मजाच नाही राहणार. आम्ही रेकॉर्डच नाही केलं तर ब्लॉग मध्ये टाकायचं अर्थच उरत नाही. कारण की जर रेकॉर्ड केलं असतं तर मनात आलंच असतं एकदा की बाबा टाकून देऊ आणि टाकलं बी गेलं असतं, पण रेकॉर्डच नाही केलं. चला आता आमचे दोघींची लागलेत म्हणून आम्ही चाललो रोपवेने खाली. हा दाखवतो तुम्हाला रोपवेचं सिस्टम. हे रोपवेचं आहे. चलो फिर हे तिकीट आहे. हा इथं रोपवे. आता तुमचा भाई रोपवेने जा भाई, पाण्याची थीम धजा वाढली आहे. एक्साइटमेंट होते डायरेक्ट. हे रोपवेचं आहे, हे रोपवेचं नाही जायचं आहे. पाय भाई जी लागणार आहे ना, म्हणजे फर्स्ट टाइम आहे सर्व. सगळी पाहिजे होतं दुःख. अरे तुझ्या अंगात चिडे, पायच चढणार, मी पायच चढणार. चला म्हटलं चढा तर चढा. मध्ये आले भाई, लाजपोरं बिरडून राहिले. काय काका व्हिडिओ ब्लॉगर. आता निघू. 1 2 3 सिटी वाजली भाई, सिटी वाजली. आणतोस चष्मा लाव एकदम. आत्ता स्टाईल मध्ये जाऊ. कुठला आहे? कोल्हापूर का? सोबत आहे. अच्छा स्टार्ट झाले रामा. शेवट. दिस इज द एंड भाई साहब. क्लिप्स बघा भाई, क्लिप्स बघा. अरे खाली बघा भाई साहब. रामाराव भाई हलते भाई. आम्ही आता गडावर उतरतोय अर्ध्यामध्ये डायरेक्ट. दिस इज द एंड वाला डायरेक्ट सीन चालू आमचा. गेलं तर गेलं भाई. मी तर अजून वरती काय केलंय. तो जो सर्वात टॉप सगळ्यात टॉप वरती. आम्ही तिथून ते इथपर्यंत बेसपर्यंत रोपवेने आलोय. लिटरली काना जामून गेले, एवढी हवा होती. बाय थकून गेले डायरेक्ट. आम्ही सकाळी 7:30-8च्या आले. हाल खराब, डायरेक्ट हाल खराब. आता काय होतोय टाईम 1:30 वाजण्यात आलाय. जाम इंटरेस्टिंग आहे पण. चला भेटू पुढे.